अध्यक्ष महोदय, मला फक्त मला मंत्री महोदय फक्त मला तुम्हाला एवढं अवगत करायचं आहे की सध्या आपण खातानी रेस्टॉरंटमध्ये काय विचार करतो की नंतर त्रास होणार नाही असे दिवस आलेत. कुठल्याही रेस्टॉरंटच्या बाजूला किंवा हे स्टॉल्सच्या बाजूला आजकाल खाल्लं की बाजूला डॉक्टर असतात की जे ऍसिडिटीच्या गोळ्या देतात. प्रश्न अशी परिस्थिती झाली तर मला ह्याचं गांभीर्य समजून फक्त आपण रिअल टाइम डॅशबोर्ड की ह्याचा किती तपासण्या झाल्या, तुमचे समजा 1,30,000 फूडचे स्टॉल असतील फक्त 30 ठिकाणी तपासणी होती, असं नाही व्हायला पाहिजे. तपासणी वाढवली पाहिजे, कर्मचारी वाढवले पाहिजे आणि त्याचा रिअल टाइम डॅशबोर्ड समजा केलं तर ह्याच्यावर नियंत्रण येईल. तर तसं करणार का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी सांगितलेली बाब बरोबर आहे का हॉटेलच्या शेजारी ॲसिडिटीच्या गोळ्या घ्याव्या लागतात, तर ते आहे. मसाला तेल निकृष्ट दर्जाचं वापरलं जातं ह्याचे आणि नमुने घेतल्याचं आपण जे काही सांगितलं, तर त्यावेळेला आपल्याकडं पुण्याचा विशेषतः तो मुद्दा आपण सांगितला आहे. तर पुण्यात त्यावेळेला 5च FSO त्या ठिकाणी होते का जे त्या ठिकाणी 25 लोक कमी होते आणि एका FSOनं साधारण 10 सॅम्पल 3 महिन्यात घेतले पाहिजे, तर त्यांच्याकडून ते झालेले नव्हते. तर त्याच्यावर त्या पद्धतीने तशा सूचना त्या ठिकाणी दिल्या.